सर्व मतदारसंघातील मतदारांचे मनापासून आभार व्यक्त केले। हा माझ्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा आणि सुंदर क्षण असल्याचं सांगताना त्या भारावून गेल्याचं चित्र पाहायला मिळालं। या प्रसंगी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा एकच जल्लोष केला। खासदार प्रणितीताई शिंदे यांनी मतदारांचे आभार मानले। सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या विजयाचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही मतदारांचे आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे आणि सोलापूरकरांचे मनापासून आभार मानलेत। यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मोठा जल्लोष पाहायला मिळाला। उपस्थित सर्व महाविकास आघाडीचे नेते, सर्व काँग्रेसचे NSUI सर्व महिला पदाधिकारी, सर्व उपस्थित काँग्रेसवर प्रेम करणारे सर्व लोक, सर्व कार्यकर्ते, सर्व माझे सहकारी, मी हा जो विजय आहे तो माझा नाही, तो तुमचा विजय आहे। आणि पुन्हा एकदा मला तुमची सेवा करण्याची संधी मिळाली, याच्यापेक्षा अहोभाग्य काय समजू शकते, काय असू शकतं माझ्या आयुष्यात। साहेबांचं काम, काँग्रेस पक्षाचं काम पुढे नेणं हेच माझं कर्तव्य असणार आहे। तुम्ही एवढी मोठी तीनदा मला आमदारकी मध्ये तुम्ही आशीर्वाद दिला आणि आता लोकसभेसाठी तुम्ही खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिलात। मी अजून काय मागू तुमच्याकडून? मी आयुष्यभर ऋणी आहे आणि तुमची सेवा करू। तुम्ही या सोलापूरसाठी स्वतःसाठी बघितलेले स्वप्न पूर्ण करणे हे आता माझे कर्तव्य आहे आणि माझी जबाबदारी आहे। प्रत्येक कार्यकर्ता उन्हात 43 डिग्री मध्ये देखील काम केलं, उन्हात देखील राबला। प्रत्येक माझे बूथ एजंट, प्रत्येक काउंटिंग एजंट, प्रत्येक BLO, प्रत्येक कार्यकर्ता ज्यांनी घरोघरी जाऊन पॅम्पलेट वाटप केलं, सगळ्यांचे मनापासून आभार मानते। तुम्ही मला धीर दिला, तुम्ही मला हिंमत दिली, तुम्ही मला आधार दिला। आज जे आनंद आहे ते मला इथे उपस्थित प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे। आमच्या घराबाहेर मगाशी 5 तासापासून तुम्ही थांबला आहात आणि हीच खरी ताकद आहे लोकशाहीची। ही नसती तर मी जिंकली नसती, ही नसती तर शिंदे साहेब घडले नसते सोलापूरसाठी आणि देशासाठी। आणि म्हणून तुमच्या ताकदीत, तुमच्या आशीर्वादात जादू आहे। या सगळ्या इलेक्शनच्या काळात थोडीशी थोडं राग येतो, त्याबद्दल मनापासून सगळ्यांचे मी माफी मागते, क्षमा मागते। पण ह्यापुढे मी नक्कीच माझा देखील स्वभाव सुधारण्याचा प्रयत्न करेन। छडी डोक्यावर धरले, पण आपल्याला सगळ्यांना मिळून ज्या अनेक लोकांनी आपल्यामध्ये विश्वास दाखवला, मतदान केलं, त्यांचं मत वाया गेलं नाही, त्यांना आपण न्याय देणं आता आपलं कर्तव्य आहे। काँग्रेस पक्षाकडे खूप आशेने लोक बघत आहेत, हे तुम्हाला दिसून आलं। मला एका शेतकऱ्याने काही दिवसापूर्वी फोन केला आणि सांगितलं की ताई निश्चिंत राहा, शांततेत क्रांती घडली। आणि मी सगळ्यांच्या मनापासून आभार मानते की सगळ्यांनी तुमची ताकद तुम्ही बॅलेटवर दाखवली, EVM मध्ये तुमची ताकद दाखवली। कोणी काय बोललं नाही, मोदींपासून सगळे येऊन गेले आणि नंबरकीचा तुम्ही बरोबर बोलला। ते म्हणते हमको नहीं मोदी को वोट देके वोट दो। तर तुम्हालाच माहिती आहे पराभव हा हुकुमशाहीचा झालाय। पराभव हा जातीयवाद, धर्म, जात पातीची जी कीड आपल्या सोलापूरला एक
दाखवून दिलं की तुम्ही सर्व धर्म आणि कामाला मतदान करता. आणि हे 4 हुतात्म्यांचं शहर आहे. तुम्ही सहजासहजी आम्हाला तोडू शकत नाही आणि तोडायचा भेटला गेलाय पार्सल. शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार साहेब गट, शिवसेना उद्धव ठाकरे साहेब गट, आपण सगळे हिमतीने लढलो, एकमेकांना धीर दिला. काही गावांमध्ये आमची ताकद कमी होती काँग्रेसची, तिकडे शिवसेनेने, जिथे काँग्रेस कमी तिकडे शिवसेनेने हमी दिली. काही ठिकाणी आम्ही कमी होतो तिकडे राष्ट्रवादींनी साथ दिला. मला असं वाटतं ही खरी जादू आहे लोकशाहीची. कम्युनिस्ट असेल, आप असेल, समाजवादी असेल, सगळ्यांनीच आपण एकमेकांना साथ दिला आणि आज त्याचे नतीजे आपल्या पूर्ण देशभरात हे 400 पार वाले आणि मी तुम्हाला शब्द देते, वचन देते की शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्या सोबत सेवेसाठी आहे. कमी पडणार नाही आणि कमी पडली तर तुम्ही काम करून मला सांगायचंय, कारण तो तुमचा अधिकार आहे. लोकशाही जिवंत आहे. लोकशाहीची चळवळ ही निवडणूक नव्हती, ही चळवळ होती. आणि म्हणून तुम्हाला मनापासून विजयाच्या शुभेच्छा देते. प्रत्येक नेता या ठिकाणी लढला, संघर्ष केला. जितना बड़ा संघर्ष उतनी शानदार दिसून आला. पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा खास करून मनापासून दक्षिण, शहर उत्तर, दक्षिण, अक्कलकोट मनापासून नतमस्तक होते त्या सगळ्यांच्या समोर. प्रत्येक शेतकरी, प्रत्येक मजदूर, प्रत्येक कामगार, प्रत्येक महिला, प्रत्येक तरुण ज्यांनी पहिल्यांदा मतदान केलं त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते. आणि सोलापूरकर, मी हे तुमचे उपकार कधीच विसरू शकणार नाही. मला अजूनही विश्वास बसत नाही आल्याशिवाय राहत नाही. आभार मानते. हा विजय आपण शिंदे साहेबांच्या संघर्षाला अर्पित करूया. शिंदे साहेबांचा एवढ्याच या ठिकाणी संध्या इथे उपस्थित आणि प्रत्येक सोलापूरकरांचे एकेकाचे मी मनापासून आभार मानते. तुम्ही नसता तर हे शक्य नसतं. तुमचा आशीर्वाद नसता, तो हिम्मत आणि तो धीर, मी खरंच सांगते, कारण काही 400 पार आणि एवढं सगळं यांचं होतं. पण जर मला कोणी धीर आणि हिम्मत दिली असेल तर तुम्ही ती हिम्मत आणि तो धीर दिला. आणि तेवढाच धीर मी आता तुम्हाला येणाऱ्या काही दिवसात वर्षात देणार आहे, हे मी तुम्हाला वचन देते. सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानते, नतमस्तक होते आणि आपली रजा घेते. चला पुन्हा एकदा कामाला हम तुम्हारे साथ हैं. जय असो. हात आला. आणि राहुल गांधीचे पण मनापासून त्यांना शुभेच्छा. 4 लाखांच्या उपर ते निवडून आले. दोन्ही रायबरेली, वायनाड. या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण अतिशय चिंत लावून हे काम केलं. अनेक वेळेस कार्यकर्त्यांच्यावर कुणी रागावलंही असेल, पण पार्टीच्या भलं करण्याकरता म्हणून त्यांनी ते सहन केलं आणि कामाला लागले. एक अभूतपूर्व अशा प्रकारची लढाई होती. मी 1973 पासून निवडणुका लढवतो, पण मागच्या 2 निवडणुकांमध्ये पराभव झाला. एक तर लाटेने, मोदीच्या लाटेने आपला पहिला पराभव झाला आणि दुसरा जात आणि धर्म याच्यावर ही निवडणूक लढवली गेली, जे आपण कधी करत नाही. जाती धर्माच्या विरुद्ध आपण त्याच्यावर ही निवडणूक लढवली गेली आणि या दोन्ही निवडणुकीमध्ये पराभव झाला. पण ह्या तिसऱ्या निवडणुकीमध्ये जात आणि धर्माच्या बाहेर जाऊन आपण फार मोठी कामगिरी केली. ही कामगिरी काही छोटी नाही. संपूर्ण देशाला तुम्ही दिग्दर्शन केलं की आम्ही जाती धर्मावर कधी राजकारण करत नाही. आम्ही आमची लोकशाही बळकट करण्याकरता म्हणून आम्ही हातभार लावतो आणि तो हातभार
प्रणितीच्या रूपाने तुम्ही डेमोक्रेसीला लावलेलं आहे. ती काय साधी गोष्ट नाही. तुमची ही डेमोक्रेसी ही कणखरपणानं उभी आहे आज आणि ती उभीच राहण्याकरता म्हणून मला पूर्ण खात्री आहे की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि हे सोलापूरची लेख काय माझी लेख नाही आहे, ती तुमच्या स्वाधीन केलेली आहे. त्यामुळे राष्ट्र कल्याणाच्या करता म्हणून ती सातत्याने पुढे राहील आणि मला पूर्ण खात्री आहे की दिलेला शब्द जरा थोडी रागीत आहे, मला माहिती आहे. काही लोक नाराज होतात पण ती समजून सांगते, पण सत्यतेच्या मार्गाने ती काम करत असते. मी अतिशय जवळून तिला पाहिलेलं आहे आणि म्हणून मी तिला मागच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा शक्यता होती मंत्रिमंडळामध्ये जाण्याची, पण मीच त्या काही प्रयत्न केला नाही. एकदा मंत्रिमंडळामध्ये गेले असं जर केलं नसतं तर तुम्ही आज त्यांना तिला निवडून दिलं नसतं. आणि इथून पुढं होतच नाही. आता माझ्या हातात नाही, आता ती तिची आहे समाज आणि तुमच्या हातामध्ये दिलेली आहे. त्यामुळं तुम्ही सांभाळून द्या. तुमचं कर्तव्य आहे की एक नेता बनवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे आणि एवढ्या प्रचंड मताने सोलापूरकरांनी निवडून दिलं तिला. याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. यामध्ये आमचे सगळे तालुक्यातले जे मतदारसंघामधले ग्रामीण भागातले मतदारसंघ आहेत तिथले नेते आहेत, अतिशय रात्रंदिवस त्यांनी काम केलं. त्यांचेही मी या निमित्तानं मनापासून आभार मानतो आणि मी जास्त वेळ आपला घेऊ इच्छित नाही. तुम्ही जवळजवळ 2.5 तास तिथं थांबलेला आणि शेवटपर्यंत तिथं थांबलेले आहात, त्याबद्दल तुम्हालाही मी मनापासून धन्यवाद देतो. आता ताई तुमच्या हातात माझं सोलापूर आहे. सोलापूरला अतिशय कठीण काळामध्ये सुद्धा आम्ही सांभाळले आणि सगळ्यांना बरोबर घेऊन आपण सांभाळले. आपण शेवटी कधी कधी काम करत असताना काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध होतात, पण तुम्ही समंजसपणाने काम करताय, मला याची जाणीव आहे. आपल्याला ह्या पुढच्या कामामध्ये भारतीय लोकशाही गंभीर करण्याकरता म्हणून परमेश्वराने तुम्हाला उदंड आयुष्य द्यावं आणि कार्यकर्तृत्व करण्याकरता म्हणून शक्ती द्यावी अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.